Good afternoon. Today, आज आपण सर्व इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांचं विद्यालयामध्ये स्वागत. आज आपण विषय भूगोल प्रकरण पहिले स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हे प्रकरण काय करणार आहोत पाहणार आहोत. पाहता आपल्याला या ठिकाणी स्थानिक वेळ प्रमाण वेळ पुस्तकाचं पान नंबर 1 वरती आहे. पहा आता याच्यामध्ये थोडे आठवूया. तर पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो, तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येतं की त्या ठिकाणी पृथ्वीचा आस कल्ल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला हे ठिकाणी काय होतं, रात्रमान आणि दिनमान या ठिकाणी वेळ बदलत असते. जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेल्या रेखावृत्ताची एकूण संख्या किती असते, तर त्या ठिकाणी 360 असते. सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हे कशाचा परिणाम होतो, तर पृथ्वीच्या परिवलन गतीचा परिणाम होतो. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा. पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते समोरून जातात, तर 360 रेखावृत्त समोरून जात. त्याच्यानंतर कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो, तर 180 अंश रेखावृत्तावरती वार काय होतो, बदलतो. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असे, सूर्योदय, सूर्यास्त, पौर्णिमा, अमावस्या यानुसार कालमापन केलं जात असे. सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने आहेत. आज आपल्याकडे घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, याच्या सहाय्यानं आपण कालमापन करतो. आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पहा. तर आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, आंघोळ करतो, त्याच्यानंतर न्याहारी करून शाळेला जातो, वर्गात अध्ययन करतो आणि घरी परत येतो. संध्याकाळी खेळण्यासाठी आपण मैदानावरती जात असतो. रात्री जेवण करतो, दात घासतो आणि परत झोपी जातो. दिवसभरात आपण अशा अनेक विविध कृती करत असतो, अनेक काम करत असतो. आपल्या ह्या दिनचर्याचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ठरवण्याची आपल्याला काय असते, गरज असते. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक वेगवेगळ्या नैसर्गिक साधनांचा मदत घेत असत, घटनांचा साधनांचा काय करत असत, मदत घेत असत. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण व अनुभव या दोन्हीच्या द्वारे हे दिवसाचे पुढील प्रकारे विभाग आपल्याला करता येतात. आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी असतो त्या कालावधीला आपण दिनमान असं म्हणतो. तर त्या ठिकाणी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपण रात्रमान असं म्हणत असतो. तथा एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो एकूण कालावधी आहे या कालावधीला आपण संपूर्ण दिवस म्हणत असतो. पूर्वी नैसर्गिक घटनेच्या संदर्भाने तसेच घटिका, पात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून त्या ठिकाणी वेळ सांगितली जात असे. आता ह्या ठिकाणी पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की 24 तास म्हणजे 1 दिवस त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला कालावधी लागत असतो. आता सूर्योदय हा ज्या बाजूला होतो त्या बाजूला आपण पूर्व दिशा मानतो. या अनुषंगाने विचार केला तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून काय होते, पूर्वेकडे फिरत असते आणि ही पृथ्वीची जी परिवलनाचा जो परिणाम म्हणून आपण मग सूर्योदय, मध्याह्न, सूर्यास्त, मध्यरात्र हे काय करत असतो, अनुभवत असतो. आता हा जो परिवलना दरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोरून काय होतात, येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने काय होतात, अंधारात जातात आणि जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असतात तिथे आपल्याला सूर्योदय होत असतो. मग उलट ह्या रेखावृत्त अंधारात जातात त्या रेखावृत्तावर त्या ठिकाणी सूर्यास्त होत असतो. आता त्याच्यानंतर या ठिकाणी एखाद्या बसमधून आपण ज्यावेळेस प्रवास करतो तर खिडकीतून ज्यावेळेस आपण बाहेर पाहिल्यानंतर आपल्याला बाहेर अनेक वेगवेगळ्या वस्तू दिसतात, झाडे, विजेचे खांब, इमारती असं आपल्याला दिसत असतं. तर आपण ज्या दिशेनं पुढं सरकत असल्याचं जाणवते आणि वास्तविक ह्या वस्तू पाठीमागं जात असलेला आपल्याला जाणवत असतं. पण वस्तू ह्या काय असतात, स्थिर असतात. बस आपली काय होत असते, पुढे जात असते आणि अशाच प्रकारे पृथ्वी
च्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलत असल्याचे आपण दररोज काय करत असतो, अनुभवत असतो. तर एवढा झालेला भाग तुम्ही आता पाठ्यपुस्तकामधून काय करायचं, उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही वाचायचा आहे. या ठिकाणी आपण काय करू, थांबू.